हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते. तर इथे 1 वाटी भरून मी घेतलेले आहेत साबुदाणा आणि रात्रभर भिजवून ठेवलेला होता. तुम्ही 4-5 तास अगदी भिजवून ठेवला ना तरीही ते चालणार आहे. भिजवण्याची पद्धत म्हणजे जेवढे साबुदाणे असतील ना तेवढंच पाणी टाकून रात्रभर भिजू घालायचे आहेत. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत कुकरच्या डब्यामध्ये आणि कुकरमध्ये ठेवून 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत. इथे मी बाऊल घेतलेला आहे. बाऊलमध्ये आपण जे भिजवून घेतलेले साबुदाणा आहे ना तो टाकायचा आहे. त्यानंतर उकळलेले बटाटेही टाकायचे आहेत. आता महाशिवरात्री येते आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला तर सगळेच छान असं बिना तेलाचे म्हणजे कमी तेलकट असणारे टम्म असे फुगलेले आपण छान असे वडे करणार आहोत. तर पहा, त्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता. तुम्ही खात असाल तर टाकू शकता, नाहीतर तुम्ही स्किप केलात तरीही ते चालणार आहे. शेंगदाणा कूट इथे मी ओबडधोबडच वाटून घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून घेतले आणि कूट करून ठेवायचं असतं आणि ऐन वेळेला आपल्याला हवं असतं ना तेव्हा आपण यूज करायचं असतं. तर चला मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला अजिबात सांगायला विसरू नका. छोटीशी कमेंट करून सांगा. इथे मी घेतलेला आहे 1 चमचा भरून जिरे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तेलकट अजिबात होऊ नये याच्यासाठी मी काय पुढे करते ते लक्षात ठेवा, नाहीतर साबुदाणा म्हटला की खूप ऑइली होतो आणि मग आपल्याला खावंसा वाटत नाही. तर इथे मी बटाटे बघा हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत आणि छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं असं एकजीव करून घेतलं ना की सगळं व्यवस्थित असं बाइंडिंग होऊन जातं. आता इथे सगळं काही मिक्स होऊन झालेलं आहे माझं. परत हात धुवून घेतले आणि पाण्याचे जे इथे हात आहेत माझे आणि बघा छान असा आपण वडे बनवतो ना पावडा त्याच पद्धतीने अशा गोळा करून घ्यायचा आणि असं चपट करायचं आहे. तडा जात असतील तर त्या अशा व्यवस्थित करून घ्यायच्या आणि मध्ये ना एक छोटूसा होल पाडायचा आहे, म्हणजे आपला आतमध्येपर्यंत छान असा वडा शिजतो आणि टम्म फुगायला मदत होते. अजिबात ऑइली होत नाही. ही एक ट्रिक लक्षात ठेवा. खूप जास्त ट्रिक असतात याच्या, कारण की ऑइली होऊ नये म्हणून ही पद्धत मी वापरलेली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून पहा आणि मला नंतर नक्कीच सांगा की तुमचेसुद्धा वडे छान झालेले आहेत की नाही. तर हे बघा एक एक करून आता मी ते सगळे करून घेतलेले आहे. तर माझ्या एकटीसाठी आहेत म्हणून मी थोडेसेच केलेले आहेत. तर इथे बघा कडकडीत असं तेल गरम करायचं आणि तेलामध्ये एक एक सोडून घ्यायचे आहेत. आता तेलामध्ये जेवढे बसतील ना तेवढेच इथे मी टाकून घेते आणि मीडियम गॅसवरती, स्लो गॅस करायचा अजिबात नाही, त्याच्याने सुद्धा ऑइली होतात. तर इथे साबुदाणा फ्राय होतोय तोपर्यंत आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे उपासाची. तर इथे मी शेंगदाणा कूट घेतलेला आहे, 3 मिरच्या, कोथिंबीर. जर तुम्ही इथे कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही इथे स्किप करू शकता. मीठ थोडंसं टाकलं आणि छान असं थोडंसं पाणी टाकलं आणि वाटून घेतलं. पहा आपली चटणीसुद्धा वडे फ्राय होईपर्यंत आपली चटणीसुद्धा इथे झालेली आहे. अजिबात वेळ लागत नाही. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करायला घेतले ना तरीही खूपच छान असे हे वडे होणार आहेत. तर पहा मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. मीडियम टू फास्ट करायचं आहे, पण स्लो अजिबात करायचं नाही आहे. पहा आपले 3 ते 4 मिनटातच छान असे आपले वडे तळून झालेले आहेत. इथे बघा थोडासा हलकासा ब्राउनी कलर झाला की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. डिशमध्ये मी काढून घेते आणि पहा खूप छान असे टम्म असे फुगलेले आहेत आपले वडे. तुम्हाला पुढे जाऊन कळणारच आहे किती छान फुगलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत आणि खुशखुशीत झालेले आहेत बरं का. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पहा छान असे कुरकुरीत आपले साबुदाणा वडा इथे तयार झालेला आहे आणि छान असे आतमधून एकदम पोकळ आहेत बघा, एकदम टम्म असे फुगलेले आहेत आणि अजिबात तेलकट नाही आहेत. पहा छान अशी आपली रेसिपी इथे तयार झालेली आहे आणि महाशिवरात्रीला करून नक्कीच तुम्ही सुद्धा खा.
अशा छान छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.